नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये मोठे वादंग निर्माण झाले। ग्रामपंचायतमधील पुरुष सदस्यावर थेट महिला सदस्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली। या विरोधात पीडित सदस्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। तर दरम्यानची संबंध घटना सीसीटीव्हीत कैद झाली। कायद्याची चौकट मोडून वागणाऱ्या संबंधित महिला लोकप्रतिनिधींच्या विरोधात पद निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। कारवाई झाली नाही तर आत्मदहन करणार असा इशारा पीडित सदस्य विजय हजारे यांनी दिला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनसंवाद मेळावा म्हसळा येथे संपन्न झाला। या मेळाव्यात प्रचंड गर्दी आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळाला। सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारवर खरपूस टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली। आपण मोदींच्या विरोधात नसून हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत, त्यामुळे रायगडात मला याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही। आता रायगडकर याच हुकुमशाहीला काढून टाकतील यावर माझा विश्वास असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हसळा येथील जनसंवाद मेळावा प्रसंगी केलं। अलिबाग तालुक्यातील रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत मागील 3 वर्ष फरार आरोपी महेंद्र दत्ता पवार वय वर्ष 35 याला रेवदंडा पोलिसांनी महाळुंगे आदिवासी वाडीवर गावठी ठासणीच्या बंदुकीसह जेरबंद केलंय। रेवदंडा पोलीस ठाण्यात नव्यानं रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीमनं महाळुंगे येथील आदिवासी वाडीत सापळा लावून त्याच्या घरी छापा टाकला। या छाप्यात त्याला ताब्यात घेऊन 1 नळी गावठी ठासणीची बंदूक, शिसे धातूच्या गोळ्या, फटाक्याची दारू तसंच फटाक्याच्या केप अशा अग्निशस्त्र साठा जप्त करण्यात आला। माणगाव येथील जनसंवाद सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तटकरे कुटुंबावर निशाणा साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात घराणेशाही नको, तर मग तटकरेंची घराणेशाही बंद करावी, नाहीतर मोदींनीच सांगावं की खासदार तटकरे आता तुम्ही राजकारणात खूप खाल्लं कमावलंय, आता निवृत्ती घ्यावी, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी तटकरेंवर टीका केली। यावेळी राष्ट्रवादीचे माणगावचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचे सुपुत्र डॉक्टर परेश उभारे आणि त्यांच्या समर्थकांनी ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश करून हाती शिवबंधन बांधलं। तसंच मोरबातील मुस्लिम बांधवांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत करून त्यांना कुराण भेट दिली। अनंत गीते यांनी केलेलं एक विकास काम दाखवावं आणि 1 लाख बक्षीस घेऊन जावं असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिलं आहे। नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात काय काम केलं असा सवाल उद्धव ठाकरे जनसंवाद मेळाव्यात विचारत आहेत। पण त्यांनी हा प्रश्न गीतेंना तेव्हाच विचारला असता तर त्यांना रायगडच्या लोकांनी का नाकारलं याचं उत्तर मिळालं असतं, असा खोचक टोला खासदार सुनील तटकरे यांनी ठाकरेंना लगावला। माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही। उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीचा आरोप करणं हास्यास्पद असल्याचंही तटकरे यावेळी म्हणाले। पेण तालुक्यातील गावागावामधील गंजलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या लोखंडी पट्ट्या त्वरित बदलण्यात याव्या, नाहीतर जाणता राजा प्रतिष्ठान पेणमधील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारून आंदोलन करेल, असा इशारा जाणता राजा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावंड यांनी विद्युत मंडळ अधीक्षक अभियंता मुलाणी यांना निवेदनाद्वारे दिला आहे। जीर्ण झालेले विद्युत कंबनमुळे अपघात घडून मनुष्यहानीची शक्यता निर्माण झाली आहे, असं असतानाही विद्युत मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। न्हावा सेवा वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोरू नारायण म्हात्रे विद्यालय खारकोपर उल्वे येथे रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम या विषयावर चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी छोटा पोलीस मास्क रेडचा वापर करून वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली। बेशिस्त वाहन चालक, वाढते अपघात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्हावा सेवा पोलीस वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक GM मुजावर आणि पथकानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आई बाबा फाउंडेशन हे समाजातील रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी काम करत असलेलं समाज उपयोगी कार्य दिशा देणारं असून प्रवीण नवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अशीच समाजसेवा कायम ठेवा असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता कालेल यांनी केलं। आई बाबा फाउंडेशनचे प्रमुख प्रवीण नवरे यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन ग्रामीण भागातील आसरेवाडी चौक येथे केलं होतं। या आरोग्य तपासणी शिबिरात 230 रुग्णांची तपासणी करण्यात आली।
शत्रूच्याही मनात विश्वास असणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यामुळे रायगड जिल्हा हा पवित्र पावन झालेला आहे। येथील मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला आहे असं उद्गार शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी काढले। खालापूर तालुक्यात असलेल्या समरभूमी उंबरखिंड रणसंग्राम विजय दिनाच्या 363व्या विजय उत्सवानिमित्तानं ग्रामपंचायत चावणी, पंचायत समिती खालापूर आणि जिल्हा परिषद रायगड, शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी शिवशाहीर वैभव घरत यांनी पोवाडे आणि स्फूर्तिगीतं सादर केली। कर्जतमधील कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य असलेले विजय हजारे हे ग्रामपंचायतमध्ये मासिक सभेच्या वेळी कायम आरडाओरड करायचे। समोर महिला आहे त्याचं तारतम्य त्यांनी कधीच बाळगलं नाही। त्यामुळे नेहमी अर्वाच्य भाषेत बोलणं, सोशल मीडियावर ग्रामपंचायत सदस्य हे याचे त्याचे तळवे चाटतात म्हणत नको त्या पोस्ट करणं हे आमच्यासारख्या सभ्य घरातील महिलांनी कधीपर्यंत सहन करायचं। त्यामुळे 30 जानेवारीला महिला शक्तीचा उद्रेक झाला असा खुलासा कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य अस्मिता विर्ले यांनी धामोते येथे केला। महिला सदस्यांनी विजय हजारे यांना भर सभेत मारहाण केली होती। त्याबाबत महिला सदस्यांनी आता खुलासा केला आहे। एनसीसीचं ब्रीदवाक्य शिस्त आणि एकता आहे। 1971च्या युद्धात एनसीसी कॅडेट्सचा देखील सहभाग होता। आज ती वेळ येणार नाही, पण एनसीसी कॅडेट्सने देशसेवेसाठी नेहमीच तत्पर राहिलं पाहिजे असं आवाहन खालापूर तहसीलदार अय्यूब तांबोळ यांनी केलं। केटीएसपी मंडळाच्या खोपोली केएमसी कॉलेजमध्ये 5 महाराष्ट्र गर्ल्स बीएन एनसीसी ग्रुप ए च्या वतीनं एनसीसी दिवस साजरा करण्यात आला। यावेळी तहसीलदार अय्यूब तांबोळी, पीएसआय सरिता मॅडम, केटीएसपी मंडळाचे चेअरमन दिलीप पोरवाल, व्हाईस प्रेसिडेंट अबू जळगावकर आणि मान्यवर उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।